नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? अभ्यास करताय ना? अभ्यास केलाच पाहिजे आणि पोस्ट मिळवलीच पाहिजे. आज आपण इंग्लिश ह्या विषयामधील फ्रेजेस हा टॉपिक बघणार आहोत. इंग्लिश हा विषय खूप जणांना अवघड जातो आणि त्यामध्ये मार्कही कमी पडतात, त्यामुळे आपला स्कोरही कमी होतो. त्यामुळे आपण इंग्लिशबद्दलसुद्धा व्हिडिओज बनवणार आहोत आणि त्यामध्ये फ्रेजेस खूप महत्त्वाचे आहेत. कारण परीक्षा कोणीही घेतली तरी, IBPSनी घेतली किंवा TCSनी घेतली तरी, त्याच्यामध्ये इंग्लिशच्या पेपरमध्ये फ्रेजेस हे खूप महत्त्वाचे आहेत आणि फ्रेजेस विचारले जाऊ शकतात. तर आज आपण काही फ्रेजेस बघणार आहोत. अबाईड बाय म्हणजेच टू कीप, टू फॉलो. तर त्याच्यानंतर बी एबल टू, हॅविंग दी नेसेसरी ॲबिलिटी. absent oneself from म्हणजेच स्टेट ऑफ बिंग अवे, अबाउंड विथ, बी प्लेंटिफुल, बी ॲब्सॉर्ब्ड इन, टू बी बिझी डुईंग समथिंग. त्याच्यानंतर abstain फ्रॉम, टू चूज टू रिफ्रेन म्हणजे ज्यापासून अलिप्त राहणे. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू, ए स्टेटेड बाय, ॲज पर रिपोर्ट ऑफ म्हणजे ज्याप्रमाणे किंवा ज्यानुसार. त्याच्यानंतर हॅव ॲसेस टू म्हणजेच द राईट टू मेक यूज ऑफ, टू ॲप्रोच ऑर एंट्री म्हणजे प्रवेश असणे किंवा मुभा असणे. अशाच प्रकारचे फ्रेजेस किंवा इंग्लिशमधील सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता आणि कमेंट करू शकता. कृषी सहाय्यक हे पद खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे, सर्वच विषयाचा करायचा आहे. पण इंग्लिश अवघड जातं, त्याच्यामुळं आपण इंग्लिशचा जास्त अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे माझे असेच व्हिडिओ बघत राहा आणि अभ्यास करत राहा मित्रांनो. धन्यवाद.